हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम सो सॉरी, गेले 4-5 महिने मी कोणताच ब्लॉग पोस्ट करू शकले नाही आहे यूट्यूबवर माझ्या, कारण मी कमालीची बिझी होते माझ्या मालिकेच्या शूटिंगमध्ये. अँड पण आज तो दिवस आला आहे जो खरंच खूप स्पेशल आहे, कारण आज संग्रामचा वाढदिवस आहे आणि आम्ही एक छोट्याशा स्टेकेशनला जातो आहे. आपण कुठे चाललो आहे? गार्डनला नाही चाललो आहे, आपण फिरायला चाललो आहे. पप्पांची वाट बघत बघत आम्ही इथे थांबलो आहे, पण लास्ट मोमेंट 2-3 गोष्टी राहतातच. सो एक इंडक्शन आम्ही कॅरी करणार होतो राघवचं जेवण गरम करायला, इमर्जन्सी काहीतरी बनवायला. काय बडबडतोय? काय झालं? सगळ्यांनी हाय कर, फ्लाइंग किस दे. कोण गेलं? कुठे गेलं? कोण आलं? पप्पा आले. पप्पाजी, चला आपण त्यांना विश करूया. हॅलो पप्पा, हॅपी बर्थडे पप्पा. चलो लेट्स गो इनसाइड. दार ओपन कर. पप्पाने सांग हॅपी बर्थडे पप्पा. थँक यू. हॅपी बर्थडे संग्राम. थँक यू. लेट्स गो. से लेट्स गो. आम्हाला काही गाणं ऐकू देत नाहीये राघव, कारण त्याला व्हील्स ऑन द बसच ऐकायचं आहे. हॅपी? The wheels on the bus go round and here we are in लोणावळा. आज सोमवार आहे, पण छान गर्दी आहे लोणावळ्यात. मला वाटलं फक्त सॅटर्डे संडे सगळे फिरायला येत असतील की काय, पण आज संडेच आहे ना. आज संडे. मला करेक्ट पण करत नाहीये मी, मंडे बोलते मगाचपासून. ॲक्च्युली आमच्या कॅमेराची बॅटरी झाली आहे लो, आणि हा आहे कॅमेरा तितिक्षाचा. चार्जर तिच्याकडेच राहिला आहे, तर आम्ही कॅमेरासाठी चार्जर शोधण्यासाठी इथे मार्केटमध्ये आलो आहे. आमची राहण्याची जागा मागे गेली आता, म्हणजे 1 मिनिटावर आहे असं दिसतंय. आणि इथे मार्केटमध्ये फक्त चिक्की आहे, दुसरं काहीच नाही. दुसरं काहीच लागत नाही इथे माणसांना कदाचित, फक्त चिक्की. आम्हाला नाही सापडला चार्जर किंवा एखादं दुकान जिथे काहीतरी गॅजेट्स रिलेटेड गोष्टी असतील. काहीच नाही. अजून चक्कर मारायची आहे की नाही नको. आता आपण जाऊया हॉटेलवर आणि तिथेच त्यांना विचारूया. फायनली आम्ही पोहोचलो. बाय द वे, राघव झोपल्यामुळे तुम्हाला तो मागच्या क्लिपमध्ये दिसला नाही, नाहीतर तुम्ही विचार कराल की अचानक राघव कुठे गायब झाला. आम्ही मुंबईच्या बाहेर कुठेही गेलो ना तरी आमच्यासाठी हॉटेल किंवा राहण्याची जागा उत्तम असणं जास्त महत्त्वाचं असतं, कारण हॉटेलमध्ये छान स्विमिंग पूल, स्पा, कॅफे असं असेल ना तर आमचा स्टे अगदी कम्फर्टेबल होतो. आणि हे हॉटेल तर राघवला सुद्धा खूप आवडलेलं दिसतंय. हो बाळा, आपण कुठे आलोय राघव? बाहेर जायचंय. तर आता आम्हाला बाहेर जायचंय, कारण आम्ही लोणावळ्याच्या आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत आणि आवरून झालेलं आहे. राघव बाहेरची जागा बघून खूपच एक्सायटेड आहे, त्याला अजिबात रूममध्ये थांबायचं नाहीये. सो आमच्या घरातल्या कोणाचाही वाढदिवस असला की एक ठिकाण असं आहे जे आम्ही व्हिजिट करतो, ते म्हणजे त्या ठिकाणचं देवस्थान. आता आम्ही निघालोय लोणावळ्याच्या स्वामींच्या मठात. राघव, लेट्स गो. से बाय. हॉटेल ते मठ अगदी 5 मिनिटांचं अंतर होतं. संग्राम या प्रवासात मला सांगत होता की स्वामींचा हा मठ एक्सप्रेस वे पासून आज 7 ते 8 किलोमीटरवर असेल आणि लोणावळा मार्केटपासून अगदी 3 किलोमीटरवर आहे. त्यामुळे अगदी मुंबई पुणे प्रवासात पण तुम्ही पटकन दर्शन घेऊ शकता. आम्ही पोचलोय मठात. मठात पोचल्यावर कसं शांत वाटायला लागतं ना.
हा माझ्या माहितीमधला एकमेव मठ आहे जिथे स्वामींची उभी मूर्ती आहे. स्वामींच्या मठात पोचलोय आम्ही. इथे अगदी शांत प्रसन्न वाटतंय, त्यामुळे बाहेर काही बोलण्याची माझीच इच्छा नाही आहे. आता कॅमेरा अलाउड आहे नाही काहीच अंदाज नाही, पण आम्ही छान आता दर्शन घेतो आणि परत आल्यावर दर्शन कसं झालं हे ते मला कळवतो. वा, दर्शन उत्तम झालं हे तर सांगायलाच नको. या मठातल्या स्वामींचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन. संग्रामच्या वाढदिवशी स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि आता पुढच्या आमच्या आयुष्याच्या प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो आहे. मालिका पाहणारे काही प्रेक्षकही भेटले, त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. आता हॉटेलवर जाऊन पुढचं प्लॅन तर रेडी आहेच. तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा मठाचं दर्शन घ्या. अँड नाव इट्स टाईम फॉर स्पा. आम्ही आधीच मसाज बुक करून ठेवला होता. संग्राम आणि मी 1 by 1 मसाज घ्यायचं असं ठरवलं. मी मसाज घेईपर्यंत संग्राम राघवला प्ले एरियामध्ये घेऊन गेला आणि मग संग्रामच्या स्पा टाईमला मी राघवसोबत खेळले. यानंतरचं प्लॅनसुद्धा रेडी होतं. या स्पामध्ये छान मसाज घेतल्यानंतर आम्ही मस्त लंच करणार होतो. त्यानंतर राघवची झोपायची पण वेळ होणारच होती, त्यामुळे थोडा आराम करायचा आणि एकदा का ऊन उतरलं की संध्याकाळी स्विमिंग पूल. बट राईट नाव इट्स टाईम फॉर पेट पूजा. बाय द वे, मी हा प्रमोशनल व्हिडिओ तर करत नाही आहे हॉटेलचा, त्यामुळे हॉटेलबद्दल माहिती जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही छान जेवलो, राघवसाठी पण सुंदर ऑप्शन्स होते जेवणाचे, त्यामुळे आम्ही मज्जा केली. अँड देन वी वेंट टू स्विमिंग पूल. खरं तर राघवला मजा करताना बघूनच जास्त मज्जा वाटते. पाण्यात मस्त खेळून दमल्यावर आम्ही फ्रेंच फ्राईज, टी, कॉफी आणि मॅगीवर ताव मारला. अँड नाव लेट्स गो बॅक टू द रूम, कारण संग्रामच्या बर्थडेचं एक सरप्राईज बाकी आहे. लुक ॲट दिस, संग्रामचा बर्थडे केक आलेला आहे. आता आपण छान बर्थडे सेलिब्रेशन करूया. सकाळपासून खूप धमाल मस्ती सगळं करून झालेलं आहे. संग्रामसाठी हे ऑफकोर्स सरप्राईज नाही आहे, कारण तोच आहे कॅमेराच्या मागे. आणि आता आपण संग्राम, आपण तुझं केक कटिंग करणार आहोत. काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? राघव, व्हॉट इज दिस? चॉकलेट केक. व्हॉट इज दिस? ओके, पप्पा आधी हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे बोल. थँक यू. हॅपी बर्थडे टू यू. इट वॉज अ ब्युटिफुल डे. सकाळपासून आम्ही खूप मज्जा मस्ती केली संग्रामच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आज लोणावळ्याला आम्ही थोडा वेळ एकत्र घालवला. खूप दिवसांनी, महिन्यांनी मी, राघव, संग्राम आम्ही सगळे असे बाहेर फिरायला आलो होतो. लास्ट टाइम आपण संग्राम कर्जतला गेलो होतो ना. तो गेल्या वर्षी काहीतरी असं एक ओकेजन होतं, पण राघव लहान असल्यामुळे आम्ही फार दूरवर जायचं प्लॅनिंग करत नाही, त्यात आमची कामं सुरू होती. पण आज जरा त्यातल्या त्यात मुंबईच्या बाहेर स्टेकेशनला आलो अँड वी आर व्हेरी हॅपी. खूप छान सेलिब्रेट झाला संग्रामचा वाढदिवस. मुळात एकत्र खूप वेळ घालवता आला आणि आजचा हा दिवस तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे मोमेंट्स कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अजून कोणते कोणते ब्लॉग्स बघायला आवडतील तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय. संग्राम से बाय. बाय बाय. राघव बाय बाय. राघव से बाय. राघव से बाय बाय.